महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा आष्टी तलावातला विद्युत पुरवठा चालू झालाच पाहिजे। आष्टी तलावावरचा विद्युत पुरवठा चालू झालाच पाहिजे। अरे कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकऱ्यांच्या शेतातल्या पोलचं भाडं मिळालंच पाहिजे। शेतकऱ्यांच्या शेतातल्या पोलचं भाडं मिळालंच पाहिजे। मागण्या आमच्या मान्य करा। महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या बेजबाबदार महाराष्ट्राच्या अधिकारी शेतकरी एकजुटीचा विजय असो। शेतकरी एकजुटीचा विजय असो। राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या आष्टी तलावावरच्या शेतीपंपाच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा बंद करून अक्षरशः 3 महिने झालं आणि या बाबतीत त्या शेतकऱ्यांचं 10 वर्षाचं बिल थकीत आहे म्हणून त्यांना या मोहोळ माहित्रांच्या अधिकाऱ्यांनी वेठीत धरलेलं आहे आणि अक्षरशः ऐकल्यानंतर वाईट वाटत की 3 महिने झालं विद्युत पुरवठा बंद केल्यामुळं पिकाचं फळबागेचं अक्षरशः वाट लागलेली आहे। त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत। मुख्या जनावराला प्यायला पाणी असताना लाईट नसल्यामुळे प्यायला पाणी मिळत नाही आणि अशा अवस्थेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष अजितदादा पवार साहेब यांनी जाहीर केलं होतं की 750 HP पर्यंत झिरोनं बिल काढले ते आम्हाला मान्य आहे, परंतु 10 HP असो 15 HP असो त्यासुद्धा शेतकऱ्यांना आम्ही तोंडाला काळं पुसल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। यात होणाऱ्या परिणामाला स्वतः उपकार्यकारी अभियंता जबाबदार असेल। 10,000 रुपये शेतकरी भरत असताना तुम्ही भरून घेत नाही। हा पहिला अधिकारी आहे, हा माजोरा अधिकारी मोहोळ तालुक्यात आलेला पहिला अधिकारी आहे। ह्याच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे। माहित्राच्या अधिकाऱ्यांना मी बस्ती म्हणून बोलत नाही, पण तुम्ही बिल भरायला तयार असताना त्या शेतकऱ्याचं 10,000 बिल भरून घेतलं पाहिजे। त्या पिकाचं फळबागेचं लाखो रुपयाचं नुकसान झाल्यावर कोण भरपाई देणार आता? आणि कोरोना काळात 15-20,000 25,000 या शेतकऱ्यांनी वायरमनकडे बिल दिलं, त्याच्या पावत्या वायरमनने दिले नाहीत। या आकड्याचा कोण हिशोब करणार? त्याचं पण उत्तर माहित्रांच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे। तातडीनं निर्णय घ्या, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील।